जोहार, मी श्रीमंत सुरपाम। आपण पाहत आहात एस भारत न्यूज, जनसामान्याचा आवाज। बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यातील सिरुंचा तालुक्यातून। मुख्यमंत्री येताच बांधकाम विभाग जागा झाला। 2 दिवसात उभा राहिला चमत्कारी रस्ता। सिरुंचा तालुक्यातील माणिक्यपूर ते राजेश्वरपल्ली हा रस्ता गेली 5 वर्ष नागरिकांच्या डोकेदुखीचा विषय ठरला होता। खोल खड्ड्यामुळे वाहन नव्हे तर लोकच हलायची, परंतु महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी 8 नोव्हेंबर रोजी राजेश्वरपल्ली येथे होणाऱ्या मेडिकल कॉलेजच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाने या रस्त्याचा नशीबच पालटला आहे। गेल्या वर्षभरापासून नंदीगाव राजेश्वरपल्ली हा डांबरी रस्ता पूर्णपणे उखडून गेला होता। ग्रामस्थांनी वारंवार संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या, पण अधिकाऱ्यांनीही याकडे दुर्लक्ष केलं। मात्र महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री येणार हे कळताच चमत्कारी घडला। फक्त 2 दिवसात मुरुमाचे डोंगर हलवून हा रस्ता तयार करण्यात आला। जेव्हा 10 वर्षात शक्य झालं नाही ते 48 तासात पूर्ण झालं आहे। लक्ष्मीपूर, नंदीगाव, माणिक्यपूर आणि राजेश्वरपल्ली या गावातील नागरिकांनी हा बदल पाहून डोळेच चोळले आहे। देवेंद्रजी फडणवीस यांचा दौरा दर महिन्याला हवा असावा, म्हणजे आमचं भाग्य फिरवेल, असंही ग्रामस्थांनी आपलं वाक्यप्रचार केला आहे। देवाभाऊच्या कृपेने आणि मुख्यमंत्र्याच्या दौऱ्याच्या चमत्काराने आता गावकऱ्यांना गाडी चालवताना ब्रेकपेक्षा हॉर्न कमी वापरावा लागत आहे, असंच काहींचं म्हणणं आहे। सिरुंचा तालुक्यातून आमचे प्रतिनिधी सुरेश तिपट्टीवार यांचा हा स्पेशल रिपोर्ट। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। जोहार।